परिसर में हुआ हादसा। भूस्खलन से 6-7 घरों को हुआ नुकसान। जान और माल का नुकसान टला, लगातार बारिश के कारण यह हादसा हुआ। नागरिकों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया गया है। हो, सगळे सुरक्षित आहेत, असं काहीच जीवितहानी नाही झाली आहे। तात्काळ आम्ही सगळेजण घराबाहेर पडलो आणि सुरक्षित आहोत। बस 10-12 कुटुंब जास्तच आहेत इथे। आता इथे आहोत तिथे 10-15 घरं आहेत आणि बाकी 6 घरांच्या। परिस्थिती अशी काही नाही आहे, सगळे माणसं सुरक्षित आहे। ते भिंती पडण्याच्या आधी आम्ही लोक सगळे बाहेर निघून गेले आणि काही प्रॉब्लेम झाला नाही, कोणाला काय नाही, मारहाण झाला नाही आहे। आम्ही सगळे नॉर्मल सुरक्षित आहे आणि त्याला तोडून घेतलं आहे। नाव सागर सोनू घाणेकर, मी कचोरेगाव परिसरामधला आहे। आपला जो कचोरेगावचा वरचा जो पट्टा आहे आश्रमच्या इथलचा, तर सतत 2 दिवस पाऊस लगातार असल्या कारणामुळे जे आपल्या वरच्या रूमा आहेत, चाल सिस्टम आहे, तिथलचा जो पाचचा पट्टा आहे जो किचनचा, आम्ही आज सकाळी म्हणजे सकाळी टायमिंग वगैरे नाही मी सांगू शकत, पण एक सकाळी आम्ही पाचच्या रूममध्ये जेव्हा रूम किचनमध्ये आलो तेव्हा पाठचा पट्टा जो बाथरूमचा होता ना तो खाली कोसळला गेला। रेस्क्यू म्हणजे तिथे राहणारी जे लोक होते त्यांना काय दुखापत वगैरे झालेली नाहीये आणि आम्ही त्यांना सर्वांना आम्ही म्हणजे रिमाइंडर दिला, बाबा तुम्ही लवकरात लवकर निघा, म्हणजे जो पाठचा पट्टा होता पूर्णपणे कोसळलेला गेला। असं सुरक्षित आहेत सगळे, सर्व सुरक्षित आहेत, त्यांचा काही इश्यू झालेला नाहीये, त्याला कुठल्याही पद्धतीचा दुखापत झालेला नाही। बस